नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेल्वे NTPCच्या परीक्षेबद्दल बोलणार आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काल याची परीक्षा चालू झाली 28 डिसेंबरला. 2 शिफ्ट काल झाल्या, आज एक सकाळी शिफ्ट झाली, आज 29 तारीख आहे, आज सकाळी अजून एक शिफ्ट झालेली आहे. ठीक आहे, मी काही तर तुम्हाला प्रश्न सांगायला आलो नाही आहे की कोणकोणते प्रश्न विचारले ते तुम्ही बघितलेच असणार, मला गॅरंटी आहे. सगळ्या यूट्यूब चॅनल्सवरती जे इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, महाराष्ट्राच्या बाहेरचे असू दे किंवा महाराष्ट्रातले असू दे, महाराष्ट्रात कमी आहेत पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांकडं प्रश्नांचा फ्लो चालला आहे. आता सगळ्यांना कळालेत की प्रश्न कसे येतात, ते डिफिकल्टी लेवल. आपण थोड्या वेगळ्या गोष्टींकडे बोलायचं आहे. वेगळ्या गोष्टींशी तुम्हाला मी बोलणार आहे की बाबा काय नक्की स्ट्रॅटर्जी असली पाहिजे इथून पुढं. पेपरचा लेवल तर आता सगळ्यांना समजला आहे. ठीक आहे, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींशी बोलायचं आहे, गोष्टींवर बोलायचं आहे, जेणेकरून आता इथून पुढं जे मुलं पेपर्स देणार आहेत त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. अशा अशा गोष्टींवरती बोलायचे. आपल्याला बोलायचं की याचं विश्लेषण काय आहे नक्की प्रश्नपत्रिकांचं. ठीक आहे, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कशी आहे, मुलांचे अटेम्प्ट्स कसे आहेत, मुलांचं ॲव्हरेज अटेम्प्ट किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता कट ऑफ किती लागू शकतो, तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्सच्या अबाव गेलं पाहिजे. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याचे आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला सगळं मी एकदम विश्लेषण सांगणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युली कालच सगळेजण म्हणत होते सर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा, पण मी आज मुद्दामून व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे की एक नीट परिस्थिती समजली पाहिजे. घाईघाईने कोणताही डेटा तुमच्यासमोर मांडणं अतिशय चुकीचं आहे. आता एक पूर्णपणे अभ्यास करून 3 शिफ्टचा एकदम व्यवस्थित अभ्यास केला आहे. बऱ्याच मुलांशी ज्यांनी पेपर दिले त्यांच्याशी बोलणं झालं आहे. अगदी 100च्या वर मुलांशी बोलणं झालेलं आहे की नक्की पेपर्स काय आहेत, कसे आहेत, त्यांची डिफिकल्टी लेवल कशी आहे, किंवा त्यांचे अटेम्प्ट्स कसे आहेत, ॲव्हरेज अटेम्प्ट्स मुलांचे कसे आहेत, त्यांच्या मित्रांचे वगैरे कसे आहेत, या सगळ्यांची एकदम डिटेलमध्ये चौकशी केली, आपण ॲनालिसिस केलं आहे आणि बऱ्याचशा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ज्यांनी NTPCचे फॉर्म भरलेत ना त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. का ते मी तुम्हाला सांगतो. कारण लास्ट टाईम 2015ला परीक्षा झाली होती NTPCची आणि आत्ता साल चालू आहे 2020. थोड्या दिवसांनी 2021 चालू होईल. असं वाटलं होतं की 4 वर्षाचा गॅप पडला आहे, 5 वर्षाचा गॅप पडला आहे, कदाचित डिफिकल्टी लेवल रेल्वे बोर्डाने वाढवली असेल, पण तसं काहीच झालेलं दिसत नाही आहे. जसं 2015चे पेपर्स सेट केले होते त्याच धर्तीवरती 2020चे सुद्धा पेपर्स येत आहेत. म्हणजे पॅटर्न ऑलमोस्ट सेमच आहे. जर एखाद्या व्यक्तीने 28 तारखेची ज्यांची काल परीक्षा झाली, त्यांनी मागच्या वर्षीच्या म्हणजे 2015ला ज्या शिफ्टमधल्या ज्या एकूण काही परीक्षा झाल्या होत्या त्या जरी प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास केला असेल, ॲनालिसिस केला असेल ना, तरी त्यांना तो पेपर खूप सोपा गेला असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण पॅटर्न तर तोच आहे, पॅटर्न काही चेंज झालं नाही, अजिबात पॅटर्न चेंज झालं नाही, पॅटर्न तोच आहे, सेम आहे. असं वाटलं होतं की बाबा डिफिकल्टी लेवल वाढते आहे का काय, पण तसं काहीच झालं नाही. डिफिकल्टी लेवलसुद्धा वाढवलं नाही आणि पॅटर्नसुद्धा खूप काही चेंज केलेला नाही आहे, ऑलमोस्ट सेमच आहे. त्यामुळं जुन्या प्रश्नपत्रिका गोळा करा, त्यांचा नीट अभ्यास करा. ठीक आहे, आता मुलांचे अटेम्प्ट्स नक्की कसे झालेले आहेत, तर मुलांनी ॲव्हरेज 70 ते 75च्या आसपास अटेम्प्ट मुलांचे ॲव्हरेजली झालेले आहेत. ॲव्हरेज 70 पकडून चला, 70 अटेम्प्ट्स आहेत मुलांचे, ॲव्हरेज 70 पकडा, 75ही नको, 70 पकडून चला. ठीक आहे, त्यामुळे कट ऑफ याच्यावरती 2 ते 3 मार्क्स जाऊ शकतो. म्हणजे ज्यांचा 70च्या प्लस स्कोर जाऊ शकतो ना, त्यांना आरामात त्यांची CBT 1 क्लिअर होऊ शकते, क्रॅक होऊ शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे टार्गेट तुम्हाला ठेवायचं तसंही 70च्या वरतीच किंवा 75च्या वरतीच. हे टार्गेट ठेवायचं तेव्हा कुठंतरी ते 70चं जमतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काही मुलं खरंच खूप चांगला अभ्यास करतात आहे. बऱ्याच मुलांशी संपर्क आला, खूप चांगला अभ्यास करतात आहे, टेस्ट सिरीज वगैरे सोडवत आहेत. खूप म्हणजे बरं वाटतं असं बघून की मुलं खूप डेडिकेटेडली करत आहे. पण काही जणं खूपच अगदी टंगळमंगळ अगदी कॅज्युअली घेत आहेत. जे कॅज्युअली घेतात त्यांच्यासाठी परीक्षा कधीच नसते, हे माझं ठाम मत आहे. म्हणजे अगदी मी परखड बोलतो, काही कोणाला वाईट वाटलं तरी चालतं की उगाच टाईमपास करण्यासाठी आले असतं, त्यांची कधी परीक्षा नसतेच, लक्षात घ्या. पास होणार आहेत ना ते लगेच कळून जातात तुम्हाला, किंवा ते येतात, सिलेबस बघतात, वेळ बघतात, अभ्यास करतात, टेस्ट सिरीज सोडवतात, स्वतःची इम्प्रूव्हमेंट करून घेतात आणि स्कोरिंग वाढवतात आणि पास होतात आणि निघून जातात. पण जे नुसते कारणच जर ज्यांना सांगायचे असतात ना, ते नुसते कारणच सांगत बसतात. आपल्याकडची मुले या परीक्षामध्ये मागं का राहतात माहिती आहे का. आम्ही टर्निंग पॉईंटने एक घेतलं होतं हातामध्ये की महाराष्ट्रातल्या मुलांचा टक्का वाढवायचा. आम्हाला एक असं बाबा निगेटिव्ह चित्र दिसून आलं की मुलं खूप हुशार आहेत
पण कारणं द्यायची खूप वाईट सवय लागली आहे मुलांना. कारणं खूप देतात. म्हणजे आम्हाला खूप फोन येतात टेस्ट सिरीजसाठी वगैरे वगैरे. आपण टेस्ट सिरीज ठेवले ₹299, 30 टेस्ट ठेवल्यात, 30 टेस्ट, ते पण विश्लेषणासहित. विश्लेषण पूर्ण मिळते प्रत्येक गोष्टीचं. ठीक आहे. तर त्यालाही बऱ्याच जणांचं हे असतं की बाबा सर ₹299 थोडंसं कमी होईल का? तर ₹299 काय कमी करायचं असतं मलाच अजून कळलं नाही. ॲक्च्युली कमी होतच नाही, कारण ते ऑनलाईन आहे सगळं. आपल्या ॲपवरती टेस्ट आहेत सगळ्या, आणि त्या सगळ्या ऑनलाईन आहे प्लॅटफॉर्मवरती. मेंटेनन्सच्या वेगळ्या गोष्टी आहेत, कमी होत नसतात. पण 299मधून कमी करा. एखादा जर विद्यार्थी विचारू शकतो सर काय होतं आहे का, तेही 15,000च्या फोनवरून फोन करून, तर थोडंसं असं वाटतं की बाबा मग परीक्षा तरी कशाला देत आहे? भारत सरकारवरती कशाला तिथं भारत सरकारमध्ये जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब पकडून कशाला भारत सरकारवरती आपल्याला उपकार करायचे? असंही आहे ना, द्यायचंच नाही. किंवा मग पुस्तकं मागतात, सर पुस्तक तुमच्याकडेच एखादं असलं तर द्या. पहिल्यांदा विचारतात सर पुस्तकं कोणती वाचायची, मग आपण सांगतो हे वाच हे वाच हे वाच, मग ते म्हणतात तुमच्याकडे एखादा आहे का, द्या तुमचंच. मग माझं तेच उत्तर असतं त्यांना की मग कशाला देताय तरी परीक्षा, तरी उपकार करायला भारत सरकारवरती, नाही का? परीक्षाच देऊ नका. पास होणारे आहेत, ते त्यांना कळतं काय करायचं आहे पास होणार. ते अभ्यास करतात, टेस्ट सिरीज सोडवतात, स्वतःची इम्प्रूव्हमेंट करून घेतात आणि पास होतात, जॉब पकडतात. बाकीचे तसेच राहतात. ते कारणं ही आहेत त्याची. ठीक आहे. एखादा सिरियस कॅन्डिडेट कसा शोधायचा नाही, असं शोधायचं. त्यांना एखादी गोष्ट सांगितली नाही, ही अशी करायची, ही अशी करायची, ते लगेच प्लॅनिंग त्याचं करतात आणि लगेच इम्प्लिमेंट करून टाकतात. कारणं देत बसत नाहीत किंवा शंकाही काढत बसत नाहीत. हे लक्षात घ्या. आपल्याला नेमकं ते करायचं आहे. एवढं सगळं सांगतोय का मी? कारण आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की NTPCचा पेपर असा असा येणार आहे, असा असा येणार आहे. बरेचसे ॲनालिसिस तुम्हाला पाठवले होते, तुम्हाला आठवत असतील तर. बरेचसे ॲनालिसिस तुम्हाला पाठवले होते. म्हणजे करंटचे काय, हे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत असतील. मला प्रश्न तुम्हाला सांगायचे नाही आहेत, तुम्हाला माहिती आहे सगळे प्रश्न काय आलेत ते. ठीक आहे. आपल्या जे टेस्ट सिरीज होत्या 30 टेस्ट आहेत आपल्या. 15 ऑलरेडी अपलोड केल्या आहेत मुलांच्या सर्वासाठी. ओके. 25च्या आसपास उद्या अपलोड होतील. पण ज्या काय आपल्या टेस्ट सिरीज होत्या ना, आणि आम्ही जे काय ओरडून ओरडून सांगत होतो, ॲनालिसिस पाठवले तुम्हाला, करंट अफेअर्सचे कसे प्रश्न येणार आहेत ते पाठवलं होतं, भूगोलाचे कसे प्रश्न येणार आहेत ते पाठवलं होतं, बरोबर का? आणि त्याच धर्तीवरती प्रश्न आलेत. मग आता मुलांची रश खूप वाढत चालली आहे, आता मुलांची पळापळ चालली आहे. म्हणजे जेव्हा सांगत होतो असे प्रश्न येणार आहेत, टेस्ट सोडवा, तेव्हा फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. आता एवढं पळायला लागलेत ना, कारण आपण ॲनालिसिस असं बनवलं होतं, तुम्हाला दाखवायला काय हरकत नाही. बघा, करंट अफेअरचं पहिल्यांदा आपण ॲनालिसिस बघूया, त्यानंतर तुम्हाला कट ऑफ वगैरे सगळं सांगतो मी, कसा लागणार आहे, काय लागणार आहे. पहिल्यांदा याचं ॲनालिसिस तुम्ही समजून घ्या. बघा, हे तुम्हाला आठवत असेल, थोड्या दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये आपण चालू घडामोडीचं ॲनालिसिस बनवलं होतं NTPCसाठी, की प्रश्न कसे कसे येऊ शकतात. आपण सांगितलं होतं GKचे एकूण 40 प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यातील किती प्रश्न येऊ शकतात? 7 ते 9 प्रश्न येऊ शकतात चालू घडामोडी या घटकावरती. ठीक आहे. आणि कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न येऊ शकतात तेही सांगितलं होतं. आता नीट बघा, आता सांगितलंच नव्हतं असं म्हणायचं नाही. आता हे काय डॉक्युमेंट मी आज नाही बनवलं, तुम्हाला माहिती आहे. हे PDF आपण मागच्या आठवड्यात बनवलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना शेअर केलं होतं. बऱ्याच जणांकडे हे असेल सुद्धा. ठीक आहे. तर असं मी म्हटलं होतं की सगळ्यात हायली इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ. आणि आता तुम्ही प्रश्न बघितलेत कालच्या शिफ्टचे, खेळांवरती प्रश्न आलेत, खेळांवरती चालू घडामोडींवरती प्रश्न आले. पहिला तर प्रश्न होता IPL 2020 कुठे आयोजित केलं होतं, तो खूप कॉमन होता आणि सगळ्यांना येत असणार उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता की ऑस्ट्रेलियन ओपनचा 2020चा विजेता कोण आहे. बघा, इथंच मी म्हटलं होतं या पॉईंटमध्ये 4 खुल्या टेनिस स्पर्धा व त्यांचे विजेते लक्षात ठेवा. आणि पहिलंच म्हटलं होतं ऑस्ट्रेलियन ओपन, आणि हाच प्रश्न पडला होता नेमका. म्हणजे हे आम्ही आहे ना खूप अभ्यास करून हे बनवलेलं असतं. हे काय असंच टाइमपास म्हणून तुम्हाला पाठवायचं म्हणून पाठवलं नाही आहे. हे खूप म्हणजे असं विचार करून बनवलेलं असतं आणि त्यानंतरच ते तुम्हाला सेंड केलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती जे काही अजून आले नाहीत ना प्रश्न, ते येऊ शकतात बरं का. 2023ला म्हणजे जे 4 वर्षांनी 4 वर्षांनी ज्या स्पर्धा क्रीडा घडतात त्या 23च्या कुठं आयोजित केल्या असतील हे विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. किंवा अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन ह्या वर्षी झाले नाहीत, पण 19च्या ज्या काही झाल्यात त्या विचारण्याची शक्यता आहे. क्रीडा विद्यापीठाला आत्ता मान्यता दिली, तिथं एक प्रश्न येऊ शकतो. मी दुसरा पॉईंट दिला होता, जसा पहिला दिला होता खेळावरती, त्याच्यावरती प्रश्न आले होते. दुसरा पॉईंट दिला होता विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी. आणि पहिलंच वाक्य होतं की 2019-20 मधल्या इस्रोची कामगिरी, असं मी म्हटलं होतं. आणि इस्रोची स्थापना वर्षच तुम्हाला विचारलं होतं. आठवते का? इस्रोचं स्थापना वर्ष त्यांनी विचारलं होतं. मी हे तुम्हाला पहिल्याच पॉईंटमध्ये दिले. असंच नासाही बघा, चांद्रयान मोहीम सुद्धा विचारली होती, आठवते का? बघा,
चांद्रयान मोहीमसुद्धा विचारली होती. नासाने सुद्धा 2024ची एक प्लॅनिंग केली आहे, त्याचाही अभ्यास करून ठेवा, पुढच्या शिफ्टला येऊ शकतं. आत्ताच सांगतोय, आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास करा असं मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि ब्रिक्सवरती प्रश्न आला होता, आठवतंय का? ब्रिक्स सदस्य देश असा प्रश्न आला होता आणि त्याला मी 3रा नंबर दिला होता. आंतरराष्ट्रीय संघटना याच्यावरती प्रश्न पडलाय. म्हणजे हे जे तुम्हाला सांगतोय ना, भोपाळ वायू दुर्घटनेवरती आलं होतं, बरोबर. जगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवरती सुद्धा प्रश्न आले होते, आठवतंय का? अमर्त्य सेन वगैरे यांच्यावरती प्रश्न आले होते. पर्यावरणविषयक चालू घडामोडी, बरोबर. भोपाळ वायू दुर्घटना आली होती. हे जे आम्ही जे सांगत असतो ना, हे जे ॲनालिसिस बनवलंय ना, हे काही उगाच टाइमपासला नाही बनवलं. ठीक आहे. भूगोलाचं तुम्हाला दाखवतो. करंट अफेअर्स झालं. भूगोलाचे बघा, मी म्हटलं होतं 4 ते 6 प्रश्न येतील असं मी म्हटलं होतं तुम्हाला. ठीक आहे. अभयारण्यावरती प्रश्न आला होता, उद्यानावरती, बरोबर. नद्यावरती प्रश्न आला होता. ठीक आहे. श्रीनगर शहर कोणत्या नदीवरती आहे, हा आपल्या टेस्ट सिरीजमधलाच प्रश्न होता. आणि आहे असा तिकडं विचारला होता, आहे असा प्रश्न विचारला होता. जे 40 प्रश्न आहेत ना, त्यातले 25च्या वरती आहे असे आपल्या टेस्ट सिरीजमधले पडलेत बरं का. आणि तेही पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट सिरीजमधले जास्त पडलेत, जे डेमोला ठेवलेत ना आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. तुम्ही टर्निंग पॉईंटचं आपलं जे ॲप आहे ना, ते जरा डाउनलोड करून एकदा चेक करा, क्रॉस चेक करा की खरंच प्रश्न आलेत का. मी असं म्हणतो 40 पैकी 25च्या वर हे आपल्याच टेस्ट सिरीजमधले आहेत, ऑलरेडी आहेत. ठीक आहे. म्हणजे असं काही गप्पा सांगत नाही आहे उगाचच्या उगाच. तुम्ही जाऊन चेक करा. आणि ज्यांनी टेस्ट सिरीज सोडवल्यात ना, ज्या मुलांनी, त्यांचे रिप्लाय आलेत, खूप चांगले चांगले फीडबॅक आलेत. तुम्ही त्या मुलांना जाऊन विचारा की खरंच आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेत का प्रश्न. त्या मुलांना जाऊन विचारा ज्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे. हे लक्षात ठेवा. त्यासाठी एवढं जीवाचा आटापिटा करून सांगण्याचा उद्देश काय, तर महाराष्ट्रातली मुलं जास्तीत जास्त सिलेक्ट झाली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. सरोवरांवरती प्रश्न आला होता. पर्वतरांगांमध्ये मी तुम्हाला एक पॉईंट दिला होता की खिंडी आणि त्या कोणकोणत्या प्रदेशाला जोडतात, हे मी तुम्हाला हायलाईट करून सांगितलं होतं. हे PDF आहे 3 आठवड्यांपूर्वीचं. ठीक आहे. तेव्हा मी म्हटलं होतं खिंडींचा अभ्यास करा, आणि खिंडींचा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला. खिंडींचा प्रश्न पडलेला आहे. प्रसिद्ध वास्तुस्थळे पडली, दिल्लीत कोणतं नाही असं विचारला होता प्रश्न, ते सुद्धा पडलं. त्याची निर्मिती कोणी केली, जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद आहे का. पुढच्या शिफ्टच्या मुलं असा अभ्यास करा. हे PDF तुम्ही घ्या, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहे. टेलिग्राम ग्रुपचा लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. काय काय अभ्यास करायचं आहे बघा. तुम्हाला विज्ञानाचं सुद्धा पाठवण्यात येईल, पण तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करा आणि तुमचा फायदा करून घ्या जास्तीत जास्त. याच्यापेक्षा मला काही अजून सांगायचं नाही. आपण कट ऑफसुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे. हे प्रश्न होते, हे तुम्हाला सांगितले होते. पॉलिटीचे तर 100% आपल्या टेस्ट सिरीजमधले जे काही तुम्हाला नागरिकशास्त्राचे, राज्यघटनेचे विचारलेत ना, सगळेच्या सगळे आपल्या टेस्ट सिरीजमधनं आहेत. हे सगळे काय इतिहासाचे वगैरे तर सगळे आहेत प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधले. म्हणजे काल पेपर झाले ना, आज टेस्ट सिरीज बनवली, अशातला काहीच भाग नाही आहे, अशातला काहीच भाग नाही आहे. ठीक आहे. एक लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की पॅटर्न सेमच आहे. 2015ला जी परीक्षा झाली होती आणि 2020ला आत्ता जी परीक्षा होते, पॅटर्न सेमच आहे, काहीच नाही. आणि ज्यांनी 2015च्या जे टेस्ट आहेत, ज्या झाल्या होत्या बोर्डाच्या रेल्वे परीक्षेच्या, NTPCच्या, त्या जर त्यांनी 25च्या 25 सोडवल्या असतील ना, त्यांना खूप फायदा झाला असणार आहे. आज मंगळवार आहे, आज 29 डिसेंबर आहे. आज आपलं पुस्तक मार्केटला आलेलं आहे. ठीक आहे. NTPCचं आपण ज्या मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या काही झाल्या असतील, ज्या सर्व NTPCच्या प्रश्नपत्रिका आपण मराठीमध्ये एकदम शुद्ध भाषेमध्ये मराठीमध्ये आपण उपलब्ध केल्या आहेत पुस्तकाच्या रूपानं. ठीक आहे. अगदी कमीत कमी किमतीत उपलब्ध केल्या आहेत मुलांसाठी, त्या तुम्ही घ्या. ठीक आहे. पुस्तक जर एखाद्याला ते पाहिजे असेल, आजच मार्केटला आलं आहे. पुढच्या शिफ्ट ज्यांची परीक्षा आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण पॅटर्न अजिबात बदललेला नाही आहे. जो 2015चा आहे तोच 2020ला आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचा तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. इथं जे नंबर दिसत आहेत, हे नंबर नोट डाऊन करा, त्यांच्यावरती कॉल करा पुस्तकासाठी. पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जाईल. ठीक आहे. फक्त तुम्ही त्या सगळ्या ज्या काही आहेत टेस्ट NTPCच्या, त्या सगळ्या तुम्हाला मिळता येते बरं का. सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला मिळता येते, ते सुद्धा मराठीमध्ये. म्हणजे ट्रान्सलेशन करायचं म्हणजे काहीही केलं नाही आहे. अगदी तुम्हाला माहिती आहे, आम्ही करतो ते चांगलंच करतो, क्वालिटीचंच करतो. सगळं काही मिळेल तुम्हाला. या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला टेस्टसुद्धा मिळतील आणि तुम्हाला पुस्तकसुद्धा घरपोच मिळेल. ठीक आहे. अगदी कमी किमतीत मिळेल. टर्निंग पॉईंट्सचे या ॲपवरती जाऊन टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट करा, रजिस्टर करा आणि टेस्ट तुम्ही डेमोच्या तरी ॲटलिस्ट सोडवा. तुम्हाला 299च्या नसतील टेस्ट घ्यायच्या 30, ठीक आहे, तरी तुम्ही डेमोच्या फक्त 2 सोडवा. तुम्हाला कळून जाईल की प्रश्न खरंच आलेत का नाहीत. ठीक आहे. 30 टेस्ट आहेत आपल्या 299मध्ये. तुम्हाला दाखवतो काय काय प्रश्न आले होते. यात सगळे नसतील. ठीक आहे. बघा,
हे फक्त दोनच आहेत, दोनच टेस्टमधले आहेत फक्त. पहिली जनगणना कधी झाली हा प्रश्न आला होता. आपल्याला रक्ताचं पीएच मान विचारलं होतं. कानपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले. आता हा येऊ शकतो बरं का प्रश्न. ठीक आहे, बघा हा प्रश्न आहे पहिल्याच टेस्टमधला. 83वा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2020चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे. नोवाक जोकोविच. हा प्रश्न पहिल्याच टेस्ट सिरीजमध्ये जो डेमोमध्ये आम्ही टाकला होता तो आहे असं तिकडं आलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं 40 जीकेचे प्रश्न आहेत ना, 25च्या वर आपले 25च्या वर आहे असे आलेले आहेत. काही काही मुलं म्हणतात 90% सर आलेत, म्हणजे 35च्या वरती. पण माझं असं म्हणणं आहे की 25च्या वरती तरी 100% आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला फायदा करून घ्यायचा असेल ना, तर खरंच फायदा करून घ्या. हे तुम्हाला परत मिळणार नाही आणि अशी संधी परत जाणार नाही. कारण NTPC जी एक्झाम आहे ना, सध्या देशातली सगळ्यात मोठी परीक्षा म्हणून गणली जात आहे. एवढी मोठी संख्या आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांनी फॉर्म भरले, त्यांचंच सिलेक्शन होणार आहे ज्यांचा चांगला अभ्यास आहे. लक्षात घ्या, तुम्ही आलतू फालतू अभ्यास करून परीक्षेला नाही जाऊ शकत. ठीक आहे, हा प्रश्न आला होता आहे असे आपल्या टेस्ट सिरीजमधला आहे. म्हणजे खूप प्रश्न आहेत, 25च्या वरती प्रश्न आहेत. किती सांगेन तेवढं कमीच आहे. ठीक आहे, त्यामुळं नक्की अभ्यास करा. तुमच्या काही क्वेरीज असतील त्या आम्हाला नक्की पोचवा. अर्थशास्त्राविषयी चालू घडामोडी येऊ शकतात बरं का परीक्षेला. अर्थशास्त्राच्या चालू घडामोडी येऊ शकतात परीक्षेला, तिथं थोडंसं लक्ष ठेवा. ओके, हे काही प्रश्न आहेत जे आलेले आहेत आयोगाला. बोर्डाचे कालच्या दोन्ही शिफ्टचे प्रश्न आहेत. हे कोणाला पाहिजे असतील तर ते टेलिग्रामवरती मिळतील. टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, इथं काय दिलं आहे बघा, एकदा हे वाचून घ्या. हे विविध प्रश्न वेगवेगळ्या नामांकित यूट्यूब चॅनेलवरून घेऊन त्यांचे मराठीमध्ये भाषांतर केलेले आहे. हे प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये असलेल्या मुलांनी सांगितलेले आहेत. त्यांना आठवत असेल तसे प्रश्न असल्यामुळे थोडाफार फरक असू शकतो. मात्र जे प्रश्न होते ते या पद्धतीचे किंवा याच भागावर विचारण्यात आले होते. जे 40 प्रश्न विचारलेले ते त्यापैकीच होते. तुम्ही आपली टेस्ट सिरीज तसेच उद्या आपले पुस्तक येणार आहे. हे पुस्तक आज येणार आहे, आपलं आलेलं आहे, ते तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देतो, त्यावरून तुम्ही ते पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, तिथं कॉन्टॅक्ट करा. आतापर्यंत 15 टेस्ट अपलोड केल्या असून 15 आहेत. असेच प्रश्न आजच्या परीक्षेत आलेले आहेत. पण मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न हे पुढच्या टेस्टमध्ये असतील. अजून काही दिवसांनी जे काही प्रश्न येतील ते 100% येणारच आहेत आणि तुमचे 100% कशी तयारी होईल ते आम्ही बघत आहोत. ठीक आहे, तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा आणि पुस्तक लवकरात लवकर खरेदी करा. ज्यांचा पुढं पेपर आहे पुढच्या फेजला, पुढच्या डेटला, त्यांनी टेस्ट सिरीज तरी लवकरात लवकर जॉईन करा. तुम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे. ज्यांनी टेस्ट सिरीज ऑलरेडी जॉईन केली आहे त्यांना विचारा की खरंच प्रश्न आले आहेत का नाही. त्यांचं तर असं म्हणणं आहे की 90%च्या वरती सर प्रश्न आले आहेत जीकेचे. मॅथ्सचे तर सगळेच आले आहेत, मॅथ्स रिजनिंगचे, जीकेचे सुद्धा आले आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच स्कोर करायचं असेल तर टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. ठीक आहे, बाकी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.